नमस्कार मित्रांनो, माझ्या एका न्यू ॲडव्हेंचरने भरलेल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। इंट्रो बघून तुम्हाला कळेच असेल की आज आम्ही कुठे निघाले। यस, आज आम्ही निघाले पुण्याहून 139 किलोमीटरच्या अंतरावर स्थित असलेले किल्ले रायगड पाहण्यासाठी। या दुर्ग शहराला 15 विविध नावाने संबोधले गेले आहे मित्रांनो। रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जम्बूदीप, तनस, राशीवाटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर, पूर्वीकडील जिब्राल्टर असे विविध नावाने या रायगडाला संबोधले गेले आहे मित्रांनो। थँक्यू फॉर युअर सपोर्ट मित्रांनो, कारण तुमच्यामुळे आज माझ्या 200च्या वर सबस्क्रायबर पूर्ण कंप्लीट झालेले आहेत। असंच प्रेम व्हिडिओमध्ये राहू दे मित्रांनो, व माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा, जणू की मला थोडंसं सपोर्ट भेटेल। तुम्ही असं व्हिडिओ पाहताय म्हणून मला थोडंसं मोटिवेशन भेटते मित्रांनो, तसं मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जातो। आज गडाची परिस्थिती काय आहे काय नाही हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। हर हर महादेव बोलून गडाची ट्रेकिंग सुरू केलेली आहे। या रायगडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत। हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये असून समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर आणि 2700 फूट उंचीवर आहे। मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे। छत्रपती शिवाजीराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली। शिवराज्याभिषेक या ठिकाणी झाला। इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली। सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागामध्ये संरक्षण स्मारक आहे। रायगडाचे प्राचीन नाव रायरी हे होते। युरोपचे लोक त्यास पूर्वीकडील जिब्राल्टर असे म्हणत असत। जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितका रायगड अजिंक्य व दुर्गम। 500 वर्षापूर्वी त्यास गडाला स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता। तेव्हा त्यास राशीवाटा, तनस अशी 2 नाव होती। त्याचा आकार उंच व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असे नाव पडले। निजामशाही रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई। मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला, तर प्रतापराव मोरे विजापूरला पळाला। महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली। तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघण्याची बातमी महाराजांना समजली। त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला आणि त्या खजिनाचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी उपयोग केले। रायगडाचा माथा राजधानी बनवण्यासाठी सोयीचा व पुरेसा आहे। शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले हे अधिक अवघड ठिकाण आहे। सागरी दळणवळणासाठी हे ठिकाण जवळ आहे, म्हणून महाराजांनी राजधानी बनवण्यासाठी या गडाची निवड केली। रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बूदीप असे होते। राजा खास जाऊन पाहत गड बहुत चौखट। चौतर्फ गडाचे कडे तासल्याप्रमाणे 1.5 गाव उंच। प्रजन्य काळासाठी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडात तासीव एक आहे। दौलताबाद पृथ्वीचा चौखट गड खरा, परंतु तो उंचीने थोडासा। दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखून बहुत संकुष्ट झाले आणि बोलिले तत्कास जागा हा गड करावा। देवगिरीच्या दशगुणी 1.5 गाव उंच प्रशस्त जागा। प्रजन्य काळाच्या कडावर गवत उगवत नाही। उभ्या कड्यावरून पाखरू उतरवण्यात जागा नाहीये हे बघून महाराज म्हणाले, तत्काच जागा हा गड करावा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचे उल्लेख बखरीत आहे। रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बनवण्याचे महाराजांनी निश्चित केले। गडावरती नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते मित्रांनो। हे पाणी आपण पिऊ शकतो। हा पाणी पिण्यायोग्य आहे मित्रांनो। टकमक टोक दिसतो इथून प्रॉपर टकमक टोक, तर तिथं जायचंय। हे भैया
मित्रांनो, आता आपण पोहोचले महादरवाजापाशी. महादरवाजाला बाहेरील अंगास व दोन्ही बाजूस 2 सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाजावर असणाऱ्या या दोन्ही कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत श्री आणि सरस्वती नांदत आहे. श्री आणि सरस्वती म्हणजे विद्या व लक्ष्मी होय. महादरवाजाला 2 भव्य बुरुज असून एक 65 फूट तर दुसरा 75 फूट उंचीवर आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेले असतात त्यास जंगे असे म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेले असतात. बुरुजामधील दरवाजा हा वायव्य दिशेने तोंड करून उभा आहे. दरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवळ्या दिसतात. तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याचे खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत, डावीकडील हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. रायगडाच्या महाद्वाराच्या दोन्ही अंगास डोंगर कड्यावर लांबच लांब अशी एक सलग तटबंदी आजही पाहायला येते. या तटबंदी व्यतिरिक्त रायगडावर अखंड तटबंदी अन्यत्र कोठेही नाहीये. महाद्वाराकडे येणारा मार्ग जेथे दोन्ही बुरुजांमध्ये माऱ्याच्या टप्प्या येते. वरील रचना अद्याप पात्रातील शिवनीतीनुसार केलेले गेलेले आहे. महादरवाजा पार केल्यानंतर आणखी साधारणतः 200 मीटर चढल्यानंतर आपण रायगडाच्या माध्यमास येऊन पोहोचतो. या महादरवाजात काटेकोर पहारे असे. तर पेशवे काळात या महादरवाजाला दोन्ही बरकादरवाजांचा दिवस रात्र खडा पहारा असे. मित्रांनो, आम्ही निघत आहोत टकमक टोकाकडे. बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथे एक दारूची कोठाऱ्याचे अवशेष दिसतात. जसे जसे टोकाकडे जावे तसा रस्ता निमता होत जातो. उजव्या हाताला सळ तुटलेला 26,000 फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते. आधीपासूनच शिवराज्य काळात या ठिकाणावरून गुन्हेगारांना कडेलोट केली जाई. दुर्गराज रायगडाचे टकमक टोक म्हणजे गुन्हेगारांना दहशत. कारण स्वराज्याशी बेमानी करणाऱ्यांना, स्वराज्यद्रोहांना या टोकावरून कडेलोट करण्याची शिक्षा दिली जात असे. कडेलोटबरोबर टकमक टोकाचे वापरही देहणीचे नामांकित ठिकाण म्हणून ओळखले जात असे. या ठिकाणावरून गड पायथ्याशी नाणे दरवाजा, चित्त दरवाजा व महादरवाजा व्यवस्थित नजर ठेवता येत असे. गडापायथ्याच्या रायगडा वाटेतून नजर एका दृष्टीपेक्षा आकाशाला भिडलेला टकमक कडा पाहता अंगावर काटा उभा राहतो. टकमक टोक. मित्रांनो, हे जे तुम्ही समोर पाहता ही आहे हत्ती तलाव. महादरवाजातून थोडेसे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजेशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पाणी पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता. शिरकाई देऊळ. महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटेसे देऊळ दिसते ते शिरकाई देऊळ. शिरकाई ही गडावरची मुख्य देवता. शिर्के 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात माळोकर नावाच्या इंजिनियराने हे मंदिर बांधले आहे. बाजारपेठ. नगरखान्याकडून डावीकडे उतरून आले की समोर जी मोकळी जागा दिसते ती होळीचे माळ. तेथे आता शिवछत्रपतींची भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे 2 रांगांमध्ये अवशेष दिसतात तीच ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या 2 रांगात प्रत्येक 22 दुकान आहेत. दोन्ही रांगेमधून जवळजवळ 40 फूट रुंद रस्ता आहे. जे बाजारपेठ आजही हुबेहूब जशाच तसे आहे. रायगडावरील होळीच्या माळावरील छत्रपतींच्या पुतळ्यासमोर 13 मीटर रुंदाच्या प्रशस्त मार्गावर दुतर्फा एक सरळ ओळ जी दुकान हीच ती रायगडावरची बाजारपेठ. या बाजारपेठेच्या दोन्ही बाजूस प्रत्येक 22 दुकान आहेत. प्रत्येक दुकान 13 मीटर बाय 9.5 मीटरची आहेत. 2 खोल्या व बाहेर पडवी अशी ही रचना आहे. नीटनेटक्या बांधणीसाठी हे भव्य बाजारपेठेची मांडणी रायगडावरील महत्त्वपूर्ण अवशेष आहेत. काही अभ्यासकांच्या मते ही नगरपेठ आहे. राज्याभिषेकानंतर श्री छत्रपती शिवाजीराजांची मिरवणूक जगदीश्वरा मंदिराकडे याच मार्गाने निघाली व त्यांच्यावर सुवर्ण रौप्यवृष्टी केली गेली होती. मित्रांनो, आम्ही निघत आहोत नगरखाना दरवाजाकडे. रायगड भेटीत आपल्या भव्य दिव्य सुशोभित असणाऱ्या बांधकामामुळेच राजसभेचे मुख्य प्रवेशद्वाराला याला भेट देणाऱ्या दुर्गप्रेमीवर चांगला प्रभाव पडतो. घडीव काव्य पाशानंतर बांधले गेलेले हे राजसभेचे प्रवेशद्वार 50 फूट उंच व 30 फूट रुंद आहे.
या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजू भिंतीवर चौकोनी नक्षीकाम असून यावरील शिल्पे प्रेक्षणीय आहेत. या वस्तूच्या वरच्या मजल्यावर नगरखान्याचे अवशेष आहेत, पण ते सध्या नगरखान्याकडे जाणारा जिना बंद करण्यात आला आहे. या राजसभेच्या प्रवेशद्वारात बोललेले शब्द सिंहासनापाशी स्पष्टपणे ऐकू येतात. जय बोलायचा महाराज प्रभू पुरंदर सगळी गोकुलातंश सुभाषनाधीश्वरा महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. ज्या राजांच्या मुख्य हार पाहायला भेटतील दररोज चांगले रुष शिवकृष्ण भिडे गुरुजी यांच्या मार्फत दररोज दोन लोक राजांच्या पोलीसाठी येतात. गेले 27-28 वर्ष झाले दररोज दोन लोक राजांच्या पोलीसाठी दादा राजांची आतमध्ये दगड आहे आणि दगडाचे कारण की जेव्हा राजांच्या राजकीय तारीख जवळ आली तर रायगड किल्ल्याचं बांधकाम थांबवलं 11 दिवसांनी आणि पाचगावमध्ये आवश्यक जेव्हा झाली जे आपलं तुमचं गेट आहे त्या गेटला इंग्लिशच मिळवत नगरखाना बोलतात. अगे तुम्ही लांबून का जवळून पहा आपल्या सर्वांना मुंबईचा गेट इंडिया हा नगरखाना बघून हा इंग्लिश आणि मुंबईच्या गेट मध्ये बांधलेला आहे. त्या नगरखान्याच्या तुमच्या 52 फूट नगर रे सगळे खाली किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा त्या गेटच्या बंदराचा हा पालिकेचा मेन गेट आहे. किल्ल्याचा मेन गेट नाही, किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा हा खाली राहिला. त्या पालिकेच्या बाहेरच्या पलीकडे पाहिला आणि पुढच्या बाजूला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी 15 ऑगस्ट ह्या ठिकाणी 15 ऑगस्ट 26 एक मिलात तिरंगा फडकवतात. गडावरच्या राजांचा कोणत्या राजकीय कार्यक्रम होता तो महाराष्ट्र मोठा भगवा घोष पडतो. बस दोन फायनली मित्रांनो रायगडवरती पोहोचलेला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक हा रायगडाचा अनुभवला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांनी राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारताच्या इतिहासामध्ये एक लक्षणीय घटना आहे. 19 मे 1674 रोजी राज्याभिषेकाची विधी पूर्ण महाराजांनी प्रतापगडच्या भवानीचे दर्शन घेतले. 3 मन सोन्याची म्हणजे 56,000 किमतीचे छात्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत 6 जून 1674 ज्येष्ठ शुल्क 13 शके 1596 शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. 24 सप्टेंबर 1674 ललित पंचमी अश्विन शुल्क 5 आनंद संवर शके 1596 या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखीन एक स्वराज्याभिषेक करून घेतले. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते पार पडला. त्यांच्या बातमी आणून राजाने ते सांगायचे. म्हणजे या काळाची बातमी या कानाला कळू नये ते हे सिक्रेट रूम होतं. इकडे पुढे चलो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता इथून स्टेप पुढे बघा 2 लाईटीचे पोल दिसते का उंच बघा समोर दिसते का सगळ्यांना. तिथून खाली 1.5 किलोमीटरवरती बुरुज आहे हिरकणीचा कडा हिरकणी बुरुज. तिथून खाली 1.5 किलोमीटरवरती तुम्हाला सर्वांना इतिहासामध्ये हिरकणीची कथा कविता गोष्ट नक्कीच ऐकून वाचून माहिती असेल.
त्या हिरकणीची कविता अशी आहे. रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, व कथा अजूनही सांगत येते. येथील हिरकणी बुरुजाची वसले होते गाव तळाशी, वालुसरे या नावाचे राहत होते गरीब कुटुंब, गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तहाना मुलगा, कुटुंब होते छोटेसे, शोभत होते हिरा नाव त्या कडकदार घरवालीचे. हिरा रोज सांध्या सकाळी दूध घेऊन येता असे गडावरती, चालत होती उपजीविका त्याने क्रीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली, ध्यानी नाही आले म्हणे कधी सांजे वेळटवून गेली. सूर्यदेवता मावळता बंद झाले गडाचे दरवाजे, मनात घ्याली हिरा म्हणाली घरी ताणे बाळ माझे. बाळाचे ते आठवे झाली ती माये माऊली वेडी पिसी, कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ते घेई खुशी. अतुलनीय धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले, हिरा साडी चोळी देऊन प्रेमी सन्मानित केले. कड्यावरती या बुरुज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची, व कथा अजूनही सांगता येते येथील हिरकणी बुरुजाची. अशी त्या हिरकणीची कथा किंवा गोष्ट आहे कोणासाठी तर बाळासाठी. तिथे एक माता उतरू शकते, शत्रू सहज चढून येऊ शकतो. तटबंदी बांधली बुरुज बांधला, बुरुजाला नाव दिले मातेचं हिरकणीचं बुरुज, आणि गावाला नाव दिले मातेचं हिरकणी वाडे. जिथे रोपत बसतात त्या गावाचं नाव इतिहासामध्ये हिरकणी वाडे. समोर खिडक्यांना डिझाईन वाले इमारत दिसते बघा, ती राण्यांची बाल्कनी. महाराजांच्या संध्याकाळच्या वेळी 6 राणे मेहनत बसून तिथे हवेशीर बसलेल्या ती राण्यांची बाल्कनी. आता आपण खिडक्यामध्ये गंगासागर तलाव टकमोक पाहणार आहोत. मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. रत्नशाळा राजप्रसादाजवळील स्तंभाच्या पुरीकडील असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा कदबलखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केली गेलेली खोली असावी असे म्हणतात. मित्रांनो, हाच तो श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा, जिथे महाराज तब्बल 10 वर्षे रायगडावरती होते. गेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राहत्या राजवाड्याचा परिसर म्हणून ओळखलं जातं. आपल्या महाराजांचा त्यांच्या काळातला जो राजवाडा राजमहल होता तो इथेच पूर्ण 2 मजली उंच होता आणि पूर्ण वाडा एका लाकडी छपराच होता. काका चप्पल नका घालू, चप्पल नका घालू साईड नाही. इथेच 2 मजली राजांचा त्या काळातला वाडा होता आणि या वाड्यामध्ये आपले महाराज 10 वर्ष वास्तव्याला होते. 1671 ते 1680 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या रायगडाने असे काही 2 दिवस पाहिले ना, एक आनंदाचा सुद्धा होता. साहेब, आनंदाचा दिवस म्हणजे गगनाला मावेना असा भव्य मोठा राज्याभिषेक सोहळा, त्यात राजेशाही थाट, तो शाही पोशाख, या सर्वाचा जो साक्षीदार आहे ना तो छत्रपती शिवरायांचा राहता वाडा. याच राजवाड्याने असा एक दुःखाचा दिवस पाहिला, तो या स्वराज्याच्या चरणी, या स्वराज्याच्या पदरी पडायला नको होता. तो म्हणजे 3 एप्रिल 1680 चैत्र पौर्णिमा होती. हनुमंत जयंतीचा दिवस होता. शनिवारच्या दुपारच्या 12च्या प्रहरी आपल्या लाडक्या राजांनी अखेरचा श्वास रायगडाच्या माथ्यावरती त्याच जागेवरती सोडला. ती जागा, ती माती किती मोजण्याची कल्पना करा, कारण की अखंड आयुष्य आपल्या महाराजांना लाभलं. ते अवघं मोजकं 50 वर्षाचं. 19 फेब्रुवारी 1630 ला आऊसाहेबांच्या पुढे जन्म घेतला शिवनेरी किल्ल्यावर. वयाच्या 16 वर्षी स्वराज्याचं तोरण मला तोरणा जिंकला. वयाच्या 44 वर्षी महाराज रायगडातील छत्रपती झाले, पण राज्य लाभले किती महाराजांना तर ते फक्त 6 वर्षाचे. आपले 50 वर्ष कशी निघतात, 20 वर्ष बालपणामध्ये, उरलेल्या 30 वर्षामध्ये मनासारखं एक स्वतंत्र घर बांधलं जात आहे. छत्रपती शिवरायांनी तर साम्राज्य घडवलं. पण मनापासून एवढंच सांगू इच्छिते की अनाम विरा जिथे झाला तुझा जीवनांत, पेटली न वाट या धगधगत्या साम्राज्यवीरा, या धगधगत्या साम्राज्यवीरा. प्रशस्त वाडा इथे होता. कॉर्नरला पाण्याच्या 3 टाक्या, खड्डा शिवकाळातलं स्नान होतं. स्वतः जर पाहायला जवळ, पण जाण्यापूर्वी चपला इथे खाली सोडा, दर्शन करा, मग पुढचा परिसर पाहायला आपण पुढे जाऊ. बघा गंगासागर पाणी आम्ही पिण्यासाठी पाहिजे, जे होतं पिण्यासाठी अशी हेल्थ टाईप होती बघा. हे ते महाराजांचं वाटतं इथे महाराज त्यामध्ये आंघोळ करायचं. समोर तिथे होईल पाहतोच तुम्ही, त्या कालचं ड्रेनेज सिस्टीम जे सांडपाणी असतं ना ते बाहेर पण सुधार करतात. विचार कल्पना काय, तर आपण प्लास्टिक स्टीलमध्ये वापरतो वाटतं, दगडामध्ये वाटतं थंड करायचं. आणि महाराजांचा प्रशस्त बेडरूम होते. तर शेवट राजे इथे राहिले ना, शेवटचा प्राण सोडला अखेरचा इथे. चित्त दरवाजाने गेल्यावर नागबोडी वळणे घेत गेल्यावर रस्त्याचे पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. त्या मोकळ्या जागेत टोकाशी 2 पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकरांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. तेथे मदनशाह नावाच्या साधूचे थडगे आहेत. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. तेथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या 3 गुहा दिसतात. मित्रांनो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले वॉशरूम तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. असे भरपूर जुने काही कलाकृती गडावरती आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो,
राणी वसाच्या समोर डाव्या हातास दासदासींचे मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केले की जो प्रशस्त चौथा लागतो ते महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे. रोपवेचा वापर केला बरोबर आहे. रोपवेच्या ट्रॉलीमध्ये बसल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या मनात एक भीती निर्माण झाली असेल की या ट्रॉलीने आपण सुरक्षितरित्या रायगडावरती पोहोचू की नाही, बरोबर की नाही. याच कड्यावरून एक हिरकणी नावाची गवळण आपल्या बाळासाठी उतरली होती. विचार करा, रात्र होती ती कोजागिरी पौर्णिमेची. हिरकणी नावाची गवळण रोज दूध विकण्यासाठी रायगडाच्या माथ्यावरती यायची. गडावर मात्र नियम असा होता की गडावरती सनई चौघडे वाजले की किल्ल्याचं महाद्वारे बंद केलं जायचं. माता गडावरती होती. ही जर 6 महिन्याचं बाळ गडाच्या पायथ्याशी ठेवून ती गडावरती दूध विकायला आली होती. कोजागिरी पौर्णिमेचा सण असल्यामुळे गडावरती आनंद उत्साह होता. ती पाहताना विसावली गेली आणि ध्यानी नाही तिच्या मणी नाही आलं. ज्यावेळी तिच्या ध्यानी आलं की या गडावरती नगाडे वाजल्यानंतर दरवाजे बंद होतात तेव्हा ती धावत पळत त्या महादरवाजापर्यंत पोहोचली. सरदार चांगोजी गडकर होते, यांना विनंती करू लागली, माझं छोटं बाळ आहे आणि त्या बाळाला दूध पाजणं गरजेचं आहे. पण त्या चांगोजी गडकरांना शिवरायांची आज्ञा नव्हती. एका मराठ्याच्या नात्यानं, एका माणुसकीच्या नात्यानं तिला गडावरती आणलं. राहायची खायची व्यवस्था गडावरती केली, त्या मातेला राहता येईल. या गडावरतीचा हवेचा वेग आहे ना तो तिच्या बाळाचा रडण्याचा तिच्या कानामध्ये गुरफटू लागला होता. शेवटच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ही माऊली आपल्या बाळासाठी रायगडाच्या त्या पश्चिम कड्यावर उतरून गेली. अंग वस्त्र फाटलं होतं, रक्त घाळ झाली होती. रात्री 12च्या सुमारास हिरकणी गडाच्या पायथ्याशी गेली. स्वतःच्या बाळाला तिने कुशीमध्ये घेतलं. माय ममतेने त्याच्यावरती हात करून त्याला दूध पाजलं. ही बातमी राजांच्या ज्या कानी पडली ना त्या राजांचे 2 सवंगडी गडाच्या पायथ्याशी गेले. त्या मातेला त्या बाळाला पालखीत बसलो. सदरेवरती आणलं. हिरकणी तवच घाबरली गेली. का तर राजाने आदेश दिला म्हटल्यानंतर राजे काहीतरी शिक्षा करणार. सदरेत ती 6,000 लोक जमली, गावातली लोक जमलीत, वरती आली. हिरकणीला राजा काहीतरी शिक्षा करणार हे पाहण्यासाठी सदर उभी राहिली. शिवराय सदरेत आले. हिरकणीला उभं केलं, विचारलं गेलं. झालेली सर्व घटना तिने सांगून दिली. पण शिवरायाने एक हिरकणीला प्रश्न विचारला, हिरा रात्रीच्या वेळेला तू या गडावरून जसं खाली उतरली तसं आत्ताही जाऊन दाखवतेस का ग? माऊली रडक्या अवस्थेमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर काय देते माहितीये का? की राजा रात्री जात असताना त्या पाऊल वाटेसमोर फक्त माझं बाळ दिसतंय, पण आता जातो राजे दरी दिसतात तर जाऊ शकत नाही. भरले ते डोळे पुसले, छाती टोकून अभिमानानं सांगितलं, रायगड बेलाकडे बुलंद नाही आहे. कारण एकच आहे की त्या पश्चिमेच्या गडातून एखादी बहादर स्त्री जर का उतरू शकते तर या गडावरती गणिम सहज येऊ शकतं. हिरोजींना सांगितलं त्वरित पश्चिमेला जा, कडा तसा तिथे बुरुज बांधा आणि त्या बुरुजाचं नाव काय द्याल तर त्या बुरुजाचं नाव दिलं हिरकणीचा बुरुज. हिरकणीची स्टोरी कोणासाठी उतरली हो? तर फक्त आपल्या 6 महिन्याच्या बाळासाठी. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आम्ही निघत आहोत जगदीश्वराच्या मंदिराकडे. बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती, ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात. तेथून समोर जे भव्य मंदिर दिसते ते महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीचे भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण ते सध्या ही मूर्ती भग्नावस्थेमध्ये आहे. मंदिरात प्रवेश केले की भव्य सभा मंडप लागतो. अंधार झाला पाहता दिवा पाहिजे. महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. सर जिजामाता तुम्ही जन्माला आले नसत्या तर दिसते नसती अंगणामध्ये तुळस, आणि राजे तुम्ही जन्माला आले नसतात तर दिसते नसते मंदिरांवरचे कळस. इथे आपली माहिती संपते. धन्यवाद. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्याशा अंतरावर जी अष्टकोन चौथरा दिसतो ती महाराजांची समाधी. सभासद बकर म्हणते, क्षत्रिय कुला वतौस श्रीमंम महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचे काल शके 1602 चैत्र शुल्क 5 ईसावी 1680 या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्यांनी बांधलेला जगदीश्वराचा जो प्रसाद त्या महाद्वाराच्या बाहेर दक्षिण भागी केले तेथे काळ्या दगडाचे चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोन जोते बांधले असून वरून फरसबंदी केलेले आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी जागा तिथं महाराजांच्या अवशिष्टांचे रक्षामिश्र प्रत्येका स्वरूपाने सापडतो. दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींचा अवशेष एक रांगा आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असावा एक घरा चौतारा दिसतो. ते घर इसवी सन 1674 मध्ये इंग्रज वकील हेरी ऑक्झेडरने या
राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पुढे भवानी टोक आहे. उजवीकडे दारूची कोठरे 12 टाक्या दिसतात. सेवेचे थाळी तत्पर हिरोजी इंदुरकर. गेले ना चालतं ते गर्दीतच पाहिजे आणि माणसं गर्दी झाल्यावर काय करतात. मित्रांनो, हे जे समोर जे भव्य मंदिर दिसते ते महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीचे भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण ते सध्याही भग्नावस्थेमध्ये आहे. मंदिरात प्रवेश केले की सभा मंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीवर हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मित्रांनो, तुम्हाला रायगडचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. Thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.